नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज पाहायचं आपल्याला होमोजिनियस फंक्शन. बघा होमोजिनियस फंक्शन काय आहे की फंक्शन f of x, y is said to be homogeneous function of degree n if f of t of x ty equal to t raised to n f of x, y. या तो काय दुसरी डेफिनेशन काय, f of x is said to be homogeneous function of degree n if f of x equal to x raised to n f of y upon x. म्हणजे बघा जो होमोजिनियस फंक्शन असतो त्याची एव्हरी टर्मची डिग्री काय असते, सेम असते. त्याला आपण म्हणतो होमोजिनियस फंक्शन. बघा होमोजिनियस फंक्शन मध्ये तुमचं काय एक आयलर्स थेरम आहे. आयलर्स थेरम वर तुम्हाला क्वेश्चन विचारला जाईल. काय आयलर्स थेरम काय सांगतो बघा की आयलर्स थेरम काय सांगतो ऑन होमोजिनियस फंक्शन, इफ u इक्वल टू f of x, y has a continuous function of order first order partial derivative and is a homogeneous function of degree n. बघा तुमच्याकडे काय एक होमोजिनियस फंक्शन आहे, त्याची डिग्री किती n आहे. जर असं असेल तर तुमच्याकडे काय x इंटू डॅबा यू बाय डॅबा एक्स प्लस y इंटू डॅबा यू बाय डॅबा वाय इक्वल टू काय तो n इंटू यू. आता u म्हणजेच काय तुमच्याकडे f ऑफ x, y. तर बघा तुमच्याकडे एक फंक्शन आहे होमोजिनियस आणि त्याची डिग्री जर n असेल तर आपण x इंटू डॅबा यू बाय डॅबा एक्स प्लस y इंटू डॅबा यू बाय डॅबा वाय इक्वल टू n इंटू यू लिहू शकतो. आपल्याला प्रूफ करायचं आहे. बघा इथं प्रूफ करण्याच्या अगोदर आपल्याकडे काय आहे बघा, एक होमोजिनियस फंक्शन आहे. तर तुमच्याकडे एखादं फंक्शन होमोजिनियस असेल तर तुमची डेफिनेशन काय येईल, x रेज टू n f ऑफ y अपॉन x. दिस इज होमोजिनियस फंक्शन. आता आपल्याला काय करायचं आहे की डॅबा यू बाय डॅबा एक्स काढायचा आहे, डॅबा यू बाय डॅबा वाय काढायचा आहे. x नी डॅबा यू बाय डॅबा एक्स ला मल्टिप्लाय करायचा आहे आणि y नी डॅबा यू बाय डॅबा वाय मल्टिप्लाय करायचा आहे. आणि नंतर हे दोघांची ऍडिशन करून काय यायला पाहिजे, तुमचा n इंटू यू यायला पाहिजे. तर फर्स्ट आपण काय करूया, डॅबा f अपॉन डॅबा एक्स. तर तुमच्याकडे हा फंक्शन आहे f ऑफ x, y इक्वल टू x रेज टू n इंटू f ऑफ y अपॉन x. तर याचा पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x घ्यायचं, तर काय ना डॅबा f अपॉन डॅबा x. आता हे डॅबा यू बाय डॅबा एक्स म्हणजे कोण, डॅबा f अपॉन डॅबा x. तर बघा इथं x रेज टू n इंटू इथं पण x सिस्टम आहे, इथं पण x सिस्टम आहे. आपण डेरिव्हेटिव्ह मध्ये काय करतो, मल्टिप्लिकेशन रूल यूज करतोय. बघा इथं मी तुम्हाला दाखवतो मल्टिप्लिकेशन रूल यूज करून. तुमच्याकडे काय आहे ना, f ऑफ x, y इक्वल टू काय x रेज टू n कॅपिटल f ऑफ y अपॉन x आहे. ठीक आहे, आपल्याला काय करायचं आहे, डॅबा f अपॉन डॅबा x काढायचा आहे. तर बघा इथं काय तुमच्याकडे हा फंक्शन कोणता आहे, x रेज टू n आणि हा y अपॉन x. म्हणजे दोन फंक्शन आहे, तर आपण याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे u इंटू v, पण पार्शियल डेरिव्हेटिव्ह आहे. तर बघा इथं याचं कसं घेऊया, फर्स्ट x रेज टू n ॲज इट इज घेऊया. तर याचा डेरिव्हेटिव्ह किती तुमच्याकडं, डॅबा याचं किती येईल बरं, f डॅश ऑफ y अपॉन x. तर y अपॉन x किती आहे ना, बघा y तर पार्शियल डेरिव्हेटिव्ह मध्ये काय असतो, ॲज इट इज असतो, कॉन्स्टंट आहे. 1 अपॉन x चा डेरिव्हेटिव्ह किती, -1 अपॉन x स्क्वेअर प्लस आता कोण ॲज इट इज f ऑफ y अपॉन x आणि डेरिव्हेटिव्ह कुणाचा, x रेज टू n चा किती, n इंटू x रेज टू n -1. बघा हे अशा पद्धतीने डॅबा f अपॉन डॅबा x आलेला आहे. इथं तुमचं x इंटू x रेज टू n -1 f ऑफ y अपॉन x प्लस x रेज टू n f डॅश ऑफ y अपॉन x इंटू -y अपॉन x स्क्वेअर. तर त्याला काय केलं आपण, x नी मल्टिप्लाय करूया. बघा x नी मल्टिप्लाय केल्यावर काय इथं हा x रेज टू n -1 होता, तर x नी मल्टिप्लाय केल्यावर हा परत काय होईल, x रेज टू n आणि परत सिमिलरली ह्या टर्म आपल्याकडे इथं x आणि x कॅन्सल होऊन जाईल तुमच्याकडे x नी मल्टिप्लाय केल्यावर. तर इथं काय बरं, x रेज टू n -1. परत डॅबा f अपॉन डॅबा y काढूया. परत सिमिलरली आता काय x रेज टू n तुमचा कॉन्स्टंट राहील, तो बाहेर. तर बघा इथं आपल्याकडे काय डॅबा f अपॉन डॅबा x. आता इथं काय तुमच्याकडे x रेज टू n कॉन्स्टंट आहे, का, कारण की पार्शियल डेरिव्हेटिव्ह आहे. तर इथं काय परत f डॅश ऑफ y अपॉन x, नंतर y अपॉन x चा डेरिव्हेटिव्ह काय 1 अपॉन x बाहेर आला, y चा डेरिव्हेटिव्ह 1. याला y नी मल्टिप्लाय काय ना, x रेज टू n -1 हा x रेज टू n आणि हा x कॅन्सल झाला, x रेज टू n -1 आणि y. आता काय करूया, ह्या दोघांची ऍडिशन करूया. ऍडिशन करून काय येईल तुमच्याकडं, बघा इथं ऍडिशन करून हे x n इंटू x रेज टू n -1 f ऑफ y अपॉन x हे येऊन जाईल.
तर काय नाही इथं n इंटू एफ ऑफ एक्स कॉमा वाय. तर तुमच्याकडे हे आलं एक्स डाबा एफ अपॉन डाबा एक्स प्लस वाय इंटू डाबा एफ अपॉन डाबा वाय. हे कधी ट्रू होईल? हे तुमच्याकडे ज्यावेळेस फंक्शन काय असेल, होमोजिनियस फंक्शन असेल. नेक्स्ट बघा आता की दुसरं आहे थेरम, इफ यू इक्वल टू एफ ऑफ एक्स कॉमा वाय बी अ होमोजिनियस फंक्शन होमोजिनियस ऑफ एक्स अँड वाय ऑफ डिग्री n हॅव्हिंग कंटिन्युअस फर्स्ट अँड सेकंड ऑर्डर पार्शियल डेरिव्हेटिव्ह, देन बघा आपल्याकडे काय फर्स्ट अँड सेकंड ऑर्डर पार्शियल डेरिव्हेटिव्ह आहे, ती कशी कंटिन्युअस असेल तर याचं काय होईल एक्स स्क्वेअर इंटू डाबा स्क्वेअर एफ अपॉन डाबा एक्स स्क्वेअर प्लस 2xy डाबा स्क्वेअर एफ अपॉन डाबा एक्स इंटू डाबा वाय प्लस वाय इंटू डाबा स्क्वेअर एफ अपॉन डाबा वाय स्क्वेअर इक्वल टू n इंटू n मायनस 1 एफ ऑफ एक्स कॉमा वाय. तुम्हाला याच्यामध्ये काय क्वेश्चन विचारलं जाईल की आपल्याकडे काय की सेकंड ऑर्डर पार्शियल डेरिव्हेटिव्ह कंटिन्युअस आहे, तर तुमच्याकडे फंक्शन होमोजिनियस असेल तर तुमच्याकडे डायरेक्टली असं विचारलं जाईल की तुमच्याकडे 4 डिग्रीचं काय होमोजिनियस फंक्शन आहे आणि सेकंड ऑर्डर काढायचं आहे, तर तुम्हाला काय डायरेक्टली 4 इंटू 4 मायनस 1 इंटू तुमचा फंक्शन जो असेल तो. आता प्रूफ सेम असंच आहे, आपल्याला डाबा स्क्वेअर एफ अपॉन डाबा एक्स स्क्वेअरची व्हॅल्यू काढायची आहे, डाबा स्क्वेअर एफ अपॉन डाबा एक्स इंटू डाबा वायची व्हॅल्यू काढायची आहे आणि सेम डाबा स्क्वेअर एफ अपॉन डाबा वाय स्क्वेअरची व्हॅल्यू काढायची आहे आणि सगळ्याची व्हॅल्यू ऍडिशन करून, आता तुमच्या बुकमध्ये आहे तुम्ही समजू शकता, ऍडिशन करून तुमचा काय आन्सर येतो n इंटू n मायनस 1 एफ ऑफ एक्स कॉमा वाय. आता एक नेक्स्ट आपल्याकडे एक्झाम्पल बघूया आपण फर्स्ट. त्याच्या अगोदर काय इफ जी इक्वल टू जी इनवर्स ऑफ एक्स रेस टू n एफ ऑफ वाय अपॉन एक्स, देन एक्स इंटू डाबा यू बाय डाबा एक्स प्लस वाय इंटू डाबा यू बाय डाबा वाय इक्वल टू n इंटू जी ऑफ यू अपॉन जी डॅश ऑफ यू. हा तुम्हाला विचारला जाऊ शकतो कशामध्ये, इन MCQ मध्ये. आता बघा एक फर्स्ट क्वेश्चन बघूया आपल्याकडे, व्हेरीफाय आयलर्स थेरम. तर एफ ऑफ एक्स कॉमा वाय इक्वल टू एक्स क्यूब प्लस वाय क्यूब मायनस 3x स्क्वेअर वाय. तर इथं बघा तुमच्याकडे डिग्री किती बघा एव्हरी टर्मची, याची 3 आहे, याची 3 आहे, याची पण 3 आहे, म्हणजे एक्स स्क्वेअर 2 आणि हा वायचा 1 म्हणजे 3 झालं. आणि एव्हरी टर्मची जर डिग्री सेम असेल तर तो फंक्शन काय असतो, होमोजिनियस. आता होमोजिनियस फंक्शन आहे तर बघा इथं मी हा सॉल्व्ह करून देतो एक एक्झाम्पल तुम्हाला. काय तुमच्याकडे एक्स क्यूब प्लस वाय क्यूब मायनस 3x स्क्वेअर वाय, दिस इज एफ ऑफ एक्स कॉमा वाय. तर आपल्याकडे काय आयलर्स थेरम काय सांगतो, एक्स इंटू डाबा यू डाबा एफ अपॉन डाबा एक्स प्लस वाय इंटू डाबा एफ अपॉन डाबा वाय इक्वल टू n इंटू फंक्शन एफ ऑफ एक्स कॉमा वाय. ओके, तर आपण व्हेरीफाय करायचं म्हणल्यावर काय करावं लागणार, आता डाबा एफ अपॉन डाबा एक्स काढावं लागेल आणि डाबा एफ अपॉन डाबा वाय. तर काढून घेऊ याचा डाबा एफ अपॉन डाबा एक्स किती येतोय बघा, एक्स क्यूबचा किती 3x स्क्वेअर मायनस, आता वाय तर काय ऑलरेडी कॉन्स्टंट आहे तर 0 डेरिव्हेटिव्ह कारण पार्शियल डेरिव्हेटिव्ह मध्ये. परत इथं किती आहे ना 6xy कारण हा 2 समोर येईल 6 झाला आणि 1 ने कमी, हा y तर काय तुमच्याकडे कॉन्स्टंट आहे मल्टिप्लिकेशन मध्ये, याला x ने मल्टिप्लाय करायचं तर x ने मल्टिप्लाय करा तर किती x इंटू डाबा एफ अपॉन डाबा एक्स इक्वल टू 3x स्क्वेअर मायनस 6x स्क्वेअर वाय. परत सिमिलरली आता काय करायचं आपल्याला y इंटू, आता व्हॅल्यू कशाची काढायची आपल्याला, डाबा एफ अपॉन डाबा एफ अपॉन डाबा वाय ची व्हॅल्यू काढायची आहे. तर किती आहे ना आता डाबा वाय ची इथं 3y स्क्वेअर मायनस, कारण हे कॉन्स्टंट आणि x स्क्वेअर 0, परत इथं किती 3x स्क्वेअर ॲज इट इज तर 3x स्क्वेअर. तर हे झालं तुमच्याकडे डाबा एफ अपॉन डाबा एक्स, याला x ने मल्टिप्लाय करा, सॉरी y ने मल्टिप्लाय करा डाबा एफ अपॉन डाबा वाय, तर किती आहे इथं 3y क्यूब मायनस 3x स्क्वेअर वाय. चल तर बघा हे व्हॅल्यू आलेली आणि आपल्याकडे ही व्हॅल्यू दोघांची ऍडिशन करा, किती ना इथे x इंटू डाबा एफ अपॉन डाबा एक्स प्लस y इंटू डाबा एफ अपॉन डाबा वाय इक्वल टू, चला याची व्हॅल्यू किती आलेली आपल्याकडं डाबा एफ अपॉन डाबा एक्स ची x इंटू 3x स्क्वेअर मायनस 6x स्क्वेअर वाय प्लस याची किती आलेली आहे 3y स्क्वेअर मायनस 3x स्क्वेअर वाय. सगळ्यातून 3 कॉमन काढा तर किती 3 कॉमन काढल्यावर किती राहील इथं x स्क्वेअर, सॉरी इथं x ने मल्टिप्लाय करा x क्यूब झाला, हा तर x क्यूब
इथे एक्सनी तर किती येईल 2x² वाय प्लस इथं किती येईल 3 कॉमन काढल्यावर y² मायनस इथं 3 कॉमन काढल्यावर x² वाय. तर बघा इथं -x² आणि -x² वाय म्हणजे 3x². तर सिमिलरली तुमच्याकडे हे जे कॅल्क्युलेशन केलं तर हे काय 3 इंटू हा तुमची कशाची व्हॅल्यू आहे f(x, y). दिस इज अ व्हेरीफाय. हे सिमिलरली आपण काय केलं बघा इथं हे व्हेरीफाय केलं, हे तुमची व्हॅल्यू आलेली आहे. तर हे f(x, y) दिस इज व्हेरीफाय म्हणजे आयलर्स थेरम तुमचं काय झालाय व्हेरीफाय झालाय. सिमिलरली बघा आता नेक्स्ट आहे क्वेश्चन इथं एक क्वेश्चन का इफ u इक्वल टू आता हा u इक्वल टू आहे इथं u इक्वल टू साइन इनवर्स ऑफ x² प्लस y² अपॉन x प्लस y फाइंड द व्हॅल्यू ऑफ x इंटू डॅबा बाय डॅबा x प्लस y इंटू डॅबा बाय डॅबा y. तर आपल्याला काय करायचं आहे ही याची व्हॅल्यू काढायची आहे. आयलर्स थेरमचा वापर करावा लागेल आपल्याला. पण आपल्याकडे u इक्वल टू काय आहे साइन इनवर्स ऑफ x² प्लस y² अपॉन x प्लस y. तर आपल्याकडे इनवर्स नकोय, आपण काय करूया हा u इकडे आणूया, साइन इनवर्स इकडे आणूया. तर साइन u झाला. आता याची डिग्री काढायची आपल्याला. हा तुमच्याकडे हा फंक्शन झाला आता पूर्णपणे. तर याला आपण f(x, y) मानूया. तर याची डिग्री किती बघा वरच्याची डिग्री किती आहे होमोजिनियस फंक्शन आहे याची 2 आहे याची 2 आहे खाली याची 1 आहे हा 1 आहे. दिस इज होमोजिनियस फंक्शन. त्याची डिग्री काढायची तर काय ना वरच्याचे 2 आहे आणि खाली 1 आहे. तर मग टोटली डिग्री किती येईल बरं हा वरती जाऊन -1 होईल 2 - 1 म्हणजेच काय नाही त्याची या टोटल फंक्शनची डिग्री किती झाली 1. का कारण एवढी टर्मची डिग्री किती 2 2 आणि खाली किती आहे 1 1. मग हा वरती गेल्यावर काय बरं 2 - 1. मग दिस इज होमोजिनियस फंक्शन ऑफ डिग्री 1. मग बाय आपल्याकडे काय बरं बाय आयलर्स थेरमनुसार x इंटू डॅबा x अपॉन डॅबा f अपॉन डॅबा x प्लस y इंटू डॅबा f अपॉन डॅबा y इक्वल टू 1 इंटू f(x, y). तर x इंटू डॅबा f अपॉन डॅबा f आपण काय मानलेलं बरं साइन u मानलेलं आहे. तर मग इथं काय नाही साइन u कशा जागी डॅबा f अपॉन डॅबा x 1 इंटू f(x, y) ची व्हॅल्यू किती आहे साइन u. मग आता बघा इथं डॅबा अपॉन डॅबा x साइन u ची कसं येईल बरं साइन u चं किती कॉस u आणि परत u चं कसं येईल डॅबा u बाय डॅबा x प्लस y इंटू y ला y डॅबा अपॉन डॅबा y साइन u चा डेरिव्हेटिव्ह किती कॉस u आणि नंतर u चं किती डॅबा बाय डॅबा इक्वल टू साइन u. इथं पण कॉस आहे इथं पण कॉस आहे कॉस कॉमन काढलं आणि कॉस कॉमन काढून इकडं डिवाइडला आलं तर काय बरं साइन u अपॉन कॉस u किती टॅन u. तर तुमच्याकडे काय आलं x इंटू डॅबा u बाय डॅबा x प्लस y इंटू डॅबा u बाय डॅबा y इक्वल टू टॅन u. हा तुम्हाला MCQ मध्ये विचारलं जाईल की काय आलं. आता नेक्स्ट जो आहे बघा इथं थर्ड आहे इफ u इक्वल टू साइन इनवर्स ऑफ x² प्लस 2xy अपॉन स्क्वेअर रूट ऑफ x मायनस y चा होल ब्रॅकेट 1/5. आता हे फंक्शन आहे सिमिलरली जसं आपण अबोव बघितलं आहे. याची डिग्री कशी काढायची आधी फर्स्ट बघूया. हा तुमच्याकडे फंक्शन आहे हा इनवर्स नकोय आपल्याला तर तुमच्याकडे काय ना हा साइन इनवर्स इकडे आला तर काय बरं साइन u झाला. मी तो लिहून देतो बघा हा साइन u इक्वल टू काय आला x² प्लस 2xy रेस टू पूर्ण होल पॉवर 1/5 आहे. रेस टू पॉवर किती 1/5 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ x मायनस y. आता याची डिग्री कशी काढायची बघा याची टर्मची डिग्री किती आहे 2 आहे याचं पण 2 आहे आणि स्क्वेअर रूट मध्ये आहे. तर आपण काय करणार आता याला कसं करायचं याची डिग्री काढायची म्हटल्यावर हे 2 हे किती आहे तुमच्याकडं x² मग याचं किती येईल बरं x² आहे आणि रेस टू 1/5 आणि नंतर याचं किती बरं हे स्क्वेअर रूट 2 म्हणजे किती हे किती 2/5 झाला आणि इथं किती बरं हा स्क्वेअर रूट 2 आणि याचा 1/5 म्हणजेच किती बरं स्क्वेअर रूट म्हणजे काय 1/2 आणि हा 1/5 म्हणजेच किती आता 1/10. आता हे 1/10 म्हणजे याची आता हे जे खाली आलं किती 1/10 झालं आणि इथे किती 2/5. तर याला आता सॉल्व्ह करायचं तर 2/5 मायनस हा खालची डिग्री वरती जाऊन काय बरं 1/10. याला सॉल्व्ह करायचं म्हटल्यावर किती दोघांचं सेम करायचं तर 3/10. तर याची डिग्री किती आली 3/10. आता सिमिलर सॉल्व्ह करायचं आहे. तुम्ही एकदा कॅल्क्युलेशन जर पाहिलं याचं तर तुम्हाला समजून जाईल. मी तुम्हाला याचा फोटो काढून पाठवून देईल. बघा सेम कॅल्क्युलेशन 3 डिग्री असेल तर बाय आयलर्स थेरमनुसार परत सिमिलरली डॅबा f अपॉन डॅबा x ची व्हॅल्यू साइन u आहे परत डॅबा u बाय डॅबा y ची व्हॅल्यू साइन u आहे. तर साइन u इथून काय बरं टॅन u होऊन जाईल सेम
आणि नंतर काय डबलसाठी काय करायचं, अगेन पार्शियल डेरिव्हेटिव्ह करायचं आणि आपल्याला हे सिमिलरली सॉल्व्ह करायचं आहे. आता मला वाटतं की जर एमसीक्यू असेल तर हे डबलचं येणारच नाही, कारण डबलला थेरीमध्ये डबलसाठी खूप वेळ लागतो. नंतर सिमिलरली बघा थर्ड क्वेश्चन आपल्याकडे हा फोर्थ क्वेश्चन आहे. इफ यू इक्वल टू एक्स रेस टू 1/3 प्लस वाय रेस टू 1/3 रेस टू 1/2 अपॉन एक्स रेस टू 1/2 प्लस वाय रेस टू 1/2. तुम्हाला अशा क्वेश्चन मध्ये काय विचारलं जाईल की दिस इज होमोजिनियस फंक्शन, येस ऑर नो, पण याची डिग्री किती आहे. मग डिग्री माहीत झाली तर तुमचं आयलर्स थेरमनुसार काय व्हॅल्यू येऊ शकते. तर म्हणजेच काय तुमच्याकडे हे एवढं येऊ शकतं एमसीक्यू मध्ये की काय बघा याचं पण सेम आहे. वरच्याची डिग्री किती असेल बघा, 1/3 इंटू 1/2 किती 1/6 आणि खालच्याची किती 1/2 आणि ह्या 1/2 किती -1/4. कसं समजतं की 1/3 रेस टू 1/2 आहे म्हणजे टोटल पॉवर किती झाली 1/6 की 1/2 इंटू 1/3 1/6 आणि खालचा जो आहे तो मायनस होतो नंतर डिग्री, हा 1/2 आणि हा 1/2 किती झाला -1/4. तर याचं जर कॅल्क्युलेशन केलं मी तर किती येईन, हा इकडं याला तर आपण छेद समान करून घेऊ याचं, तर क्रॉस करून घेऊया किती 4 - 6 अपॉन 24. तर किती आला हा -2 अपॉन 24 दॅट मीन्स -1 अपॉन 12. तर बघा याची डिग्री किती आली तुमच्याकडं -1 अपॉन 12. सिमिलरली तुम्ही डिग्री काढली तर बाय आयलर्स थेरमनुसार डायरेक्ट x इंटू डॅबा एफ अपॉन डॅबा एक्स प्लस y इंटू डॅबा एफ अपॉन डॅबा वाय ची व्हॅल्यू किती येते n इंटू एफ ऑफ एक्स कॉमा वाय -1/2 एफ ऑफ एक्स कॉमा वाय. तर तुमच्याकडे डॅबा एफ अपॉन डॅबा एक्स इथं मानलेला असेल साइन यू, परत सेम असं व्हॅल्यू पुट करून देणे आणि सॉल्व्ह करणे. अशा पद्धतीने हे बाकीचे सारे क्वेश्चन आहेत, तुम्ही एकदा बघू शकता बुक घेऊन. तुम्ही ज्यावेळेस स्वतः सॉल्व्ह कराल त्यावेळेस तुम्हाला हे समजून जाईल. ठीक आहे, ते बाकीचे सगळे क्वेश्चन सारखेच आहेत, तर तुम्ही सगळे क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता. तुम्हाला बुकची मी पीडीएफ पाठवून देईल आणि तुम्ही सॉल्व्ह करायचं आहे. ठीक आहे, आता त्याच्यानंतरचा नेक्स्ट लेक्चर जो घेणार आहे मी मीन व्हॅल्यू थेरम फॉर फंक्शन ऑफ 2 व्हेरिएबल, तो नेक्स्ट लेक्चरला बघूया. थँक्यू.